माहिती आहे मित्रांनो की म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी लॉटरी जाहीर केली आहे। त्या अंतर्गत मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरे बांधली जात आहेत आणि आपण सांगितलं होतं की लवकरच आपण साईट व्हिजिट सुरू करू असं मी सांगितलं होतं। म्हणून आज आपण आलोय मित्रांनो मुंबई मंडळाच्या एका अशा साईटवरती ज्या ठिकाणी म्हाडाची 1 BHK घरे उपलब्ध करून दिली आहेत आणि हे ठिकाण आहे मित्रांनो कन्नमार नगर नंबर 2 विक्रोळी येथील इमारत क्रमांक 12A आणि 12B। या ठिकाणी 12A मध्ये 2 BHK ची घरे आणि 12B मध्ये 1 BHK ची घरे उपलब्ध केली आहेत आणि या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तुम्ही मागे पाहता मित्रांनो हीच आहे म्हाडाची इमारत, म्हाडाची बिल्डिंग। त्याच ठिकाणी ही म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। चला तर आपण पाहूया एका ग्राफच्या माध्यमातून नेमका या प्रकल्पाचा सविस्तर तपशील। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक आहे 475 कन्नमार नगर विक्रोळी, पॉकेट क्रमांक 1, बिल्डिंग क्रमांक 12B, कन्नमार नगर विक्रोळी या ठिकाणी ही हा प्रकल्प आहे। कॅटेगरी जर प्रवर्ग पाहिले तर SC ST NT DT जनरलिस्ट म्हणजे जवळजवळ सगळ्याच प्रवर्गासाठी ही घरे उपलब्ध आहेत। 15 प्रवर्ग जे काही आहेत त्यांच्यासाठी। आणि बिल्डअप एरिया मित्रांनो 69.14 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया आहे 43.92 स्क्वेअर मीटर। ह्याची किंमत आहे मित्रांनो 50,31,408 रुपये आणि तुम्हाला अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 50,000 रुपये। एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो 86 आणि ही सगळी घरे 1 BHK स्वरूपाची आहेत। आता पाहूया प्रकल्पापासूनचं अंतर। मुंबई विमानतळ आहे 12.3 किलोमीटर, विक्रोळी रेल्वे स्टेशन 2.3 किलोमीटर, पूर्व द्रुतगती महामार्ग ज्याला आपण मुंबई नाशिक महामार्ग म्हणतो 650 मीटर अंतरावरती आहे। कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन 2.4 किलोमीटर अंतरावरती आहे। आता हे अंतर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं मित्रांनो। विक्रोळी मेट्रो स्टेशन आहे 1.8 किलोमीटर। आता इथे एक यू टर्न आहे मित्रांनो, जर तुम्हाला इकडून मेट्रो स्टेशनला जायचं असेल यू टर्न पण आहे, तर यू टर्न करून गेलं तर 1.5 ते 2 किलोमीटर तुमचं अंतर जास्त वाढू शकतं, पण हे साधारण एक लमसम एक अंतर आहे, अंदाजित अंतर आहे। तर आता आपण नेमका फ्लोर प्लॅन पाहूया मित्रांनो। त्या इमारतीचा फ्लोर प्लॅन कसा आहे, मी दुसरा, तिसरा, 6वा, 9वा, 11वा, 14वा, 17वा आणि 18वा, 20, 21 असा फ्लोरचं मी फ्लोर प्लॅन दाखवतोय। दोन्ही अवेलेबल आहेत, पण मी जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ कमीत कमी व्हिडिओ छोटा व्हावा यासाठी मी प्रयत्न करतोय। तर एका फ्लोरला 4 फ्लॅट आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। इथून जे काही लिफ्ट आहेत, 2 साईडला लिफ्ट आहेत, इकडनं स्टेअरकेस आहे तुम्हाला येण्यासाठी, इकडे डग दिलेला आहे। तर हे 2 लिफ्टच्या बाजूला इथे एक फ्लॅट आहे, इथे एक फ्लॅट आहे, इथे एक फ्लॅट, इथे एक, म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे फ्लॅट आहेत। तर हा इथे लिव्हिंग रूम, किचन आणि बेडरूम अशा प्रकारचे हे फ्लॅट आहेत। तर तुम्हाला जे काही म्हणजे एक मी तुम्हाला झूम करून दाखवतो कशा प्रकारचा फ्लॅट आहे, तुम्हाला एक अंदाज येईल बघा। इथून एंट्री केल्यानंतर तुम्हाला पहिले लिव्हिंग रूम लागेल, नंतर इकडे तुम्हाला किचन आहे, नंतर इकडे बेडरूम देण्यात आलेला आहे। या घरांना कुठल्याही प्रकारची बाल्कनी देण्यात आलेली नाहीये। आणि जर पार्किंगचं विचाराल तर पार्किंग इथे कॉमन पार्किंग असते, कुणालाही सेपरेट पार्किंग मिळत नाही। स्टील्ड पार्किंग ज्याला म्हणतो, स्टील पार्किंग किंवा आजूबाजूला थोडाफार एरिया असेल तर तिथे ती पार्किंग असते, ती म्हाडाकडे नसते। सोसायटी बनल्यानंतर तुम्हाला ते अल्टरनेट किंवा रोटेशन पद्धतीने ती पार्किंग वापरणं बंधनकारक असतं आणि म्हणून पार्किंगच्या संदर्भात अनेकदा विचारतात की पार्किंग आहे, तर म्हाडाच्या या प्रकल्पासाठी जास्त सफिशियंट पार्किंग नाहीये, मोजकीच पार्किंग शिल्लक म्हणजे मोजकी पार्किंग दिली जाते आणि ती आपल्याला प्रॉपरली वापरावी लागते। आता अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, सदर ठिकाणचा सॅम्पल फ्लॅट हा खुला केलेला नाही, अजून ओपन केलेला नाही आहे, म्हणजे सर्वांसाठी ते बघण्यासाठी उपलब्ध नाही आहे। म्हणून सध्या तरी तुम्ही इथे जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण सध्या काम सुरू आहे आणि काम सुरू असल्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथील सॅम्पल फ्लॅट सध्या बंद आहे, पण तो लवकरच सुरू केला जाणार आहे, लवकरच खुला केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तेथील ॲक्च्युअल जो सॅम्पल फ्लॅट आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे। पण आज आम्ही जो काही सॅम्पल फ्लॅट दाखवतोय तो तेथील ॲक्च्युअल फ्लॅट आहे जो सध्या बनवला जात आहे। आणि जेव्हा सॅम्पल फ्लॅट ओपन होईल त्याच्यानंतर पुन्हा मी दुसऱ्या भागातून तो ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅट म्हणजे चकाचक जो असतो नीट अँड क्लीन तो तुम्हाला दाखवतो। पण आता आपण फक्त तेथील जो बनवला जात आहे ॲक्च्युअल फ्लॅट आहे तोच आपण पाहत आहोत। पाहू शकता 4 बाजूंनी, म्हणजे तसं मी तुम्हाला फ्लोर प्लॅनमध्ये सांगितलं की तुम्हाला जागा दिलेली आहे, डग दिलेला आहे आणि मध्ये तुम्हाला 2 लिफ्ट आहेत आणि 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती आहेत। तर हा आहे मित्रांनो फ्लॅट जो हॉल आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर हा अशा प्रकारचा हॉल आहे आणि प्रशस्त अशी घरे आहेत मित्रांनो। कार्पेट एरिया खूप जास्त आहे त्याचा, म्हणजे जवळजवळ 480च्या आसपास त्याचा कार्पेट एरिया आहे, त्याच्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरे आहेत आणि एका फॅमिलीसाठी सफिशियंट अशी आहेत, कारण लोकॅलिटीच्या मानाने म्हणा किंवा इतर सोयीसुविधेच्या मानाने म्हणा तर चांगल्या लोकेशनला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत।
तर आता आपण गुगल मॅपच्या सहाय्याने पाहूया मित्रांनो नेमका तो प्रकल्प कुठे आहे. तुम्हाला प्रथम आम्ही मुंबईचा मॅप दाखवतो. हा मुंबईचा मॅप आहे आणि इथून तुम्हाला जे विक्रोळी एरिया आहे ते इथे जे दिसते तुम्हाला या ठिकाणी विक्रोळी एरिया आहे. तर पहिलं मी तुम्हाला कन्नवरनगर कुठला एरिया ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण कन्नवरनगर हा एवढाच एरिया आहे मित्रांनो, जास्त खूप मोठा असा एरिया नाही आहे. हा जो पॅच दिसतो तुम्हाला कन्नवरनगरचा एवढाच हा कन्नवरनगरचा आहे. हा जो आहे मुंबई नाशिक पूर्व द्रुतगती महामार्ग आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि त्याच्या बाजूला एका बाजूला टागोरनगर, दुसऱ्या बाजूला कन्नवरनगर असा हा एरिया आहे. इकडे तुम्ही विक्रोळ स्टेशन पाहू शकता, इकडे विक्रोळ स्टेशन आहे आणि इकडे हे जे दिसतंय हा आहे JVLR जंक्शन आणि इकडे जो पवीकडे रस्ता जातो तो रस्ता आहे. इथे जे काही विक्रोळी मेट्रो स्टेशन आहे ते आहे. तर इथे तुम्हाला जो प्रकल्प आहे ॲक्च्युली तर त्याला थोडं मी झूम करून दाखवतो. इथे जे दिसते मित्रांनो आदर्श हॉटेल, शेटकर बँक्वेट हॉल, पॅराडाईज, तर तिथेच अजून त्याला नाव देण्यात आलेलं नाही त्या इमारतीला. हे पाहू शकता बिल्डिंग नंबर 6B च्या बाजूला इथे जर तुम्ही गेलात तर हे ज्या इमारतीचं काम केलं जाते ते इथेच केलं जातं. इथे गणेश मंडळ हे दिसते, ते हे गणेश मंडळाचं एरिया आहे आणि इथे जर तुम्ही एंट्री केली तर इथे अजून गुगल मॅपमध्ये अपडेट झालेलं नाही, पण हे लोकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तसं मी प्रयत्न केला याचं लोकेशनची माहिती वगैरे काही अपडेट केली का, तर सध्या तरी गुगलवरती दिसत नाही. पण लक्षात घ्या जे काही बिल्डिंग नंबर 6B आहे किंवा जे गणेश मंडळ आहे किंवा जे पॅराडाईज आहे तिथून तुम्हाला सरळ आतमध्ये यायचं आणि इथेच ते तो प्रकल्प आहे तो तयार होत आहे. आता मी तुम्हाला सॅटेलाईट मॅपच्या सहाय्याने दाखवतो. तर पहा मित्रांनो या ठिकाणी सॅटेलाईट मॅपच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी ही जी इमारत आहे हे बघा, हे पॅराडाईज आहे, इकडे 6B बिल्डिंग आहे आणि इथून रोड आहे, इथे बसस्टॉप आहे, बेस्टचा बसस्टॉप आणि त्या बसस्टॉपला लागूनच ह्या 2 इमारती इथं बनवल्या जात आहेत. ही आहे बिल्डिंग नंबर 12A आणि ही आहे बिल्डिंग नंबर 12B. ज्या 12A मध्ये 2 BHKची घरे आहेत जे आपण काल व्हिडिओ पाहिलेला आहे आणि 12B मध्ये ही 1 BHKची फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अनेक जा विचारलं जाते मित्रांनो इथे डम्पिंग ग्राउंड आहे का, नाला आहे का किंवा काय त्रास आहे का, तर नक्कीच डम्पिंग ग्राउंड सुद्धा आहे आणि नाला सुद्धा आहे. त्या दोन्ही बाबी इथे आहेत, त्याही तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्ही मनातलं कन्फ्युजन दूर होईल. कारण अनेकदा हा प्रश्न केला जातो मित्रांनो की डम्पिंग ग्राउंड आहे किंवा नाला वगैरे आहे. तर इथे बघा हे संपूर्ण डम्पिंग ग्राउंड आहे. इथे जे BMCचं जे आहे घन कचरा व्यवस्थापन ते इथं केलं जातं. डम्पिंग नाही पण इथे कचऱ्याचं घन कचरा व्यवस्थापन केलं जातं. तर या ठिकाणी संपूर्ण BMCचा प्लांट आहे ज्याला इंटिग्रेटेड प्लांट असं बोललं जातं. आणि त्याच्याशिवाय तुम्ही जे नाल्याचा जो प्रश्न उपस्थित केला होता अनेकदा, तर हा जो इथे दिसतो मित्रांनो हा इथून म्हणजे संपूर्णपणे नाला आहे, इकडनं संपूर्णपणे हा नाला आहे. हा जो नाला दिसतोय पूर्ण कन्नवरनगरच्या बाजूने दोन्ही बाजूने नाला आहे. या ठिकाणी जर गेला तर हे U-टर्न मारून हा नाला इकडे गेलेला आहे जो पुढे गांधीनगरकडे जातो. आणि म्हणून ह्या नाल्याबद्दलही अनेकदा प्रश्न केले होते की नाला आहे किंवा तिथे लोकांना त्रास होतोय, तर नक्कीच नाला आहे आणि डम्पिंग ग्राउंड सुद्धा जे काही घनकचरा व्यवस्थापन आहे तिथे BMCचं होते. आणि म्हणून त्याच्या संदर्भात मी ही माहिती देणं मला महत्त्वाचं वाटलं मित्रांनो, कारण फक्त म्हाडाच्याच घरांना त्रास होतो असं का नाही, तिथे बरेच प्रायव्हेट बिल्डरांनी सुद्धा प्लॉट्स किंवा फ्लॅट्स ऑलरेडी बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे हा फ्लॅट तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल नेमका कुठे आहे ते. तर एकंदरीत आपल्याला तपशील समजला असेल. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.